व्हॅलेंटाईन डे हा प्रेम व्यक्त करण्याचा एक खास आणि जागतिक स्तरावर साजरा केला जाणारा दिवस आहे. 14 फेब्रुवारी रोजी हा दिवस साजरा केला जातो आणि मुख्यतः प्रेम, मैत्री आणि नातेसंबंध सशक्त करणारा असतो. हा दिवस विशेषतः प्रेमी जोडप्यांसाठी, मित्रांसाठी आणि कुटुंबियांसाठी महत्त्वाचा असतो. या दिवशी लोक आपल्या प्रिय व्यक्तीला शुभेच्छा देतात, प्रेम व्यक्त करतात आणि अनेक गिफ्ट्स, कार्ड्स, चॉकलेट्स, फुलं वगैरे देऊन आपल्या भावना प्रकट करतात. प्रेमाची परिभाषा ही सर्वांसाठीच वेगळी असते. त्यातून व्हॅलेंटाईन वीक आला की मग तरुणाईमध्ये उत्साह येतो. दरवर्षी अख्ख्या जगात व्हॅलेंटाईन वीक साजरा केला जातो. त्यातूनही या दिवसाचे महत्त्वही खास आहे. या व्हिडिओमध्ये आपण याविषयीची माहिती म्हणजे या दिवसाचा इतिहास आणि महत्त्व जाणून घेणार आहोत. 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे साजरा केला जाणार आहे. त्यातून तरुणाईमध्ये याची चांगलीच चर्चा असते. तरुणाईचा हा तर आवडता असतो आणि या दिवशी त्यांना चांगलाच उत्साह असतो. त्यामुळे या दिवशी प्रत्येक जण आपल्या पार्टनरसाठी काहीतरी खास करताना दिसतो. तेव्हा हा दिवस नेमका कधी सुरू झाला? या दिवसाचे महत्त्व काय? या दिवसाचा इतिहास काय? याचा सर्व इतिहास माहिती आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. सेंट व्हॅलेंटाईन हे रोमचे धर्मगुरू होते. जगात प्रेम वाढवण्यावर त्यांचा विश्वास होता. पण या शहराचा राजा क्लॉडियस याला त्याचे बोलणे आवडले नाही. राजाला वाटायचे की पुरुषांची बुद्धिमत्ता आणि शक्ती या दोन्ही गोष्टी प्रेम आणि लग्नाने संपतात. या कारणास्तव त्याच्या राज्यात सैनिक आणि अधिकारी विवाह करू शकत नव्हते. सेंट व्हॅलेंटाईनने राजा क्लॉडियसच्या या आदेशाला विरोध केला आणि रोमच्या लोकांना प्रेम आणि विवाहासाठी प्रेरित केले. एवढेच नाही तर त्याने अनेक अधिकारी आणि सैनिकांचे विवाहही लावून दिले. क्लॉडियस याला हे समजल्यानंतर त्याने व्हॅलेंटाईनला तुरुंगात डांबलं. तुरुंगात असतानाच व्हॅलेंटाईनचा जीव जेलरच्या मुलीवर आला. यामुळे राजा संतप्त झाला आणि त्याने 14 फेब्रुवारी रोजी सेंट व्हॅलेंटाईनला फाशी दिली. त्या दिवसापासून दरवर्षी हा दिवस प्रेमाचा दिवस म्हणून साजरा केला जातो. संत व्हॅलेंटाईनने जेलरच्या मुलीला एक प्रेमपत्र लिहिले होते, ज्याच्या शेवटी त्याने युअर व्हॅलेंटाईन लिहिले. प्रेमासाठी बळी पडलेल्या व्हॅलेंटाईनची ही कथा होती. अशा तऱ्हेने रोम राज्यातून व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यास सुरुवात झाली होती. प्रेमाची अभिव्यक्ती करणारा हा दिवस संत व्हॅलेंटाईन यांच्या बलिदानाचा दिवस म्हणून ओळखला जातो. व्हॅलेंटाईन डे का साजरा केला जातो? कारण तो प्रेम व्यक्त करण्याचा एक खास दिवस आहे. आपल्या प्रिय व्यक्तीला किंवा जवळच्या लोकांना आपण कसे महत्त्वाचे आहात हे दाखवण्याची संधी मिळते. प्रेम, आदर आणि स्नेह व्यक्त करून संबंध दृढ करणे हे त्याचे मुख्य उद्दिष्ट आहे. कधी कधी आपल्याला आपल्या भावना व्यक्त करण्यास अडचण येते आणि व्हॅलेंटाईन डे तो दिवस असतो जेव्हाची हाल तिला आपण त्यांना किती महत्त्व देतो आणि त्यांच्यावर प्रेम करतो हे सांगता येते. आपल्या प्रिय व्यक्तीशी असलेले संबंध आणखी घट्ट करणारा दिवस हा. यामुळे प्रेमाच्या बंधनामध्ये नवा उत्साह आणि समज निर्माण होतो. हा दिवस एकमेकांच्याकडून प्रेम आणि आदर मिळवण्याचा आहे. यातला याही प्रकारची जबरदस्ती करून प्रेम मिळवण्यासाठी नाही. असं म्हणतात, प्रेम एक अशी भावना जी व्यक्त होताच चेहरा खुलतो, बहर येतो. तसं बघितलं तर प्रेमाची भावना व्यक्त करण्यासाठी कुठल्याही ठराविक वेळेची, जाग याची गरज नसते. वर्षभर प्रेमाचेच असतात. व्हॅलेंटाईन डे म्हणजे गिफ्ट्स आणि सरप्राइजेस. यात प्रिय व्यक्तीला गिफ्ट देणे हा एक खूप लोकप्रिय प्रकार आहे, जो तो आपल्या कृतीप्रमाणे आणि चॉकलेट, टेडी बियर्स, ज्वेलरी, परफ्यूम, कपडे किंवा त्यांना हवे असलेले काही खास गिफ्ट आपल्या प्रेयसी किंवा प्रियकराला देत असतो. काही लोक हाताने बनवलेले कार्ड किंवा प्रेमपत्र देऊन आपले प्रेम व्यक्त करतात. गुलाबाचे फूल, विशेषतः लाल गुलाब, हे प्रेमाचे प्रतीक मानले जाते. अनेक प्रेमी या दिवशी एकमेकांना गुलाब देतात. फुलांचे सुंदर बुके तयार करून प्रिय व्यक्तीला गिफ्ट दिले जाते. प्रेमी युगल हा दिवस एकत्र घालवण्यासाठी खास डिनर डेट किंवा लंच प्लॅन करतात. काही लोक रोमॅन्टिक वातावरणात हॉटेलमध्ये किंवा समुद्रकिनारी डिनर करण्यास प्राधान्य देतात. व्हॅलेंटाईन डे आठवडा हा एक असा आठवडा असतो जिथे प्रत्येक दिवस 14 फेब्रुवारी येईपर्यंत खास असतो. रोज डे 7 फेब्रुवारी गुलाब दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी प्रेम व्यक्त करण्यासाठी गुलाबाची फुले दिली जातात. लाल गुलाब प्रेमाचे प्रतीक, पिवळा गुलाब मैत्रीचे प्रतीक, गुलाबी गुलाब कौतुक आणि आभार व्यक्त करण्यासाठी, तर पांढरा गुलाब शांतता आणि नवीन सुरुवातीचे प्रतीक. 8 फेब्रुवारी प्रपोज डे. या दिवशी प्रेम व्यक्त करण्यासाठी
किंवा लग्नासाठी प्रपोज केले जाते. जर तुम्हाला कोणावर प्रेम असेल आणि तुम्ही त्यांना तुमच्या भावनांबद्दल सांगू इच्छित असाल तर हा दिवस सर्वोत्तम आहे. काही लोक रोमॅन्टिक ठिकाणी प्रपोज करतात तर काही लोक सरप्राईज गिफ्टसह आपल्या भावना व्यक्त करतात. चॉकलेट डे. या दिवशी प्रेमी एकमेकांना चॉकलेट देतात. चॉकलेट गोडसर असते, त्यामुळे हा दिवस नात्यात गोडवा वाढवण्यासाठी साजरा केला जातो. प्रिय व्यक्तीला त्याच्या आवडीचे चॉकलेट देऊन त्यांना खास वाटेल असे प्रयत्न करतात. टेडी डे. या दिवशी एकमेकांना टेडी बिअर दिले जाते. टेडी हा मऊ आणि गोड क्यूट असल्याने तो प्रेमाचे प्रतीक मानला जातो. मुलींना टेडी गिफ्ट करणे हा एक रोमॅन्टिक आणि सुंदर हावभाव समजला जातो. प्रॉमिस डे. या दिवशी प्रेमी एकमेकांना वचन प्रॉमिस देतात. तुला नेहमी खुश ठेवेन, नेहमी तुझ्या सोबत राहीन अशा प्रकारची वचने देतात. हा दिवस एकमेकांवरील विश्वास वाढवण्यासाठी आणि नात्यात प्रामाणिकपणा टिकवण्यासाठी साजरा केला जातो. हॅग डे. या दिवशी आपल्या प्रिय व्यक्तीला मिठी मारून हग, प्रेम आणि आपुलकी व्यक्त केली जाते. मिठीमुळे प्रेम, सुरक्षितता आणि आधाराची भावना वाढते. मिठी ही कोणत्याही भाषेपेक्षा अधिक प्रेम व्यक्त करणारी गोष्ट असते. किस डे. या दिवशी प्रेमी एकमेकांना किस करून त्यांचे प्रेम व्यक्त करतात. किस म्हणजे विश्वास, प्रेम आणि जवळीकतेचे प्रतीक. हा दिवस जोडप्यांसाठी खास असतो आणि नात्यातील प्रेमाची ऊब वाढवतो. प्रेमाचा दिवस. या दिवशी संपूर्ण जगभरात प्रेमाचा उत्सव साजरा केला जातो. कपल्स एकत्र वेळ घालवतात, गिफ्ट्स देतात, रोमॅन्टिक डिनर प्लॅन करतात आणि आपले प्रेम व्यक्त करतात. हा दिवस केवळ प्रियकर प्रेयसींसाठीच नाही तर मित्र, कुटुंब आणि इतर प्रिय व्यक्तींसाठीही असतो. व्हॅलेंटाईन डे फक्त रोमॅन्टिक प्रेमासाठीच नाही तर मित्रांच्या प्रेमासाठी, कुटुंबाच्या प्रेमासाठी आणि जीवनातील इतर महत्त्वाच्या नात्यांतील प्रेमासाठी देखील आहे. हा दिवस एकमेकांच्याकडून प्रेम आणि आदर मिळवण्याचा आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण भाषा, संस्कृती याचा वाद न आणता ह्या दिवसाने कोणाच्या तरी जीवनात आनंद येतो हे महत्त्वाचे आहे. फक्त कुठलीही चांगली गोष्ट करताना त्याचा अतिरेक आणि विकृती करू नये. आपल्या प्रेमाची कोणावर सक्ती, जबरदस्ती करू नये. प्रेम ही खूप मोठी आणि गोड भावना आहे, तिचा गैरवापर करू नये. तुमच्या सगळ्यांना आयुष्यात खूप प्रेम मिळो. हॅपी व्हॅलेंटाईन डे.